यांनी एकीकडे प्रचाराला सुरुवात केलेली असली तरी सुद्धा अडसूळ यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे ते बघूया। 100% मी पुन्हा सांगतो 7 वेळा शिवसेनेने लढवली आणि 8व्यांदा सुद्धा शिवसेनाच लढवणार आणि आमची चर्चा भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांसोबतही झालेली आहे। शिवसेनेचे आमचे नेत्यांनी म्हणजे मुख्य नेते आमचे जे आहेत जे महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री आहेत एकनाथजी शिंदे साहेब यांनी सुद्धा सर्व परिस्थितीचा आढावा घेतला आणि त्यांच्याही एक लक्षात आलं की या ठिकाणी शिवसेनेचाच उमेदवार आनंदराव अडसूळ किंवा अभिजित अडसूळच त्या ठिकाणी खासदार होऊ शकतील। जर राणा कुटुंबातला जर सीट गेली तर ती 100% पडल्याशिवाय राहणार नाही हे त्यांना सुद्धा खात्रीपूर्वक माहिती आहे आणि त्यामुळे आमच्याकडून सुद्धा शिवसेनेकडून शिवसेनेच्या जागेसाठी अमरावतीसाठी मागणी केली। दरम्यान या जागेचा नेमका वाद काय आहे आपण बघूया। 2019 मध्ये मोदी लाटेत नवनीत राणांनी आनंदराव अडसूळांचा पराभव केला होता। शिवसेना काँग्रेस राष्ट्रवादी सोबत आल्यामुळे राजकीय समीकरण बदलली। भाजप आणि शिवसेनेतल्या लढाईत शिवसेनेविरुद्ध आक्रमक पवित्रा घेतला। राज्यातल्या भाजप नेत्यांच्या बाजूने सातत्याने भूमिका नवनीत राणांनी मांडली। गेल्या 5 वर्षात मोदी सरकारचं त्यांनी मोठं समर्थन केलेलं आहे। सध्या महायुतीत अमरावतीची जागा शिंदेंच्या शिवसेनेकडे आहे आणि भाजपच्या तिकिटावर संधी मिळाली तर शिंदेंच्या उमेदवाराला माघार घ्यावी लागणार हे स्पष्ट आहे। त्यामुळे इथं नेमकं काय होणार हे बघावं लागेल।